विजय मल्ल्या असो किंवा नीरव मोदी असो, अनेक कर्जबुडव्या उद्योगपतींना प्रशासनाला भारतात परत आणता आलेलं नाही. एवढंच काय, ते जेव्हा भारताबाहेर जात होते तेव्हा त्यांना थांबवताही आलं नाही. पण त्याच ठिकाणी जेव्हा एखाद्या मंत्र्याचा मुलगा रुसला तर मात्र त्याला परत आणायला अवघं प्रशासन नीट कामाला लागतं आणि त्याला परत घेऊनही येतं. हे महाशय मंत्री आहेत कोण आणि त्यांचे हे लाडके पुत्र आहेत कोण, ज्यांच्यासाठी अवघं महाराष्ट्र शासन कामाला लागलं होतं? बघा. माजी मंत्र्यांचा मुलगा रुसला, स्पेशल विमानातून बँकॉकला निघाला. माजी मंत्र्याला सुगावा लागला, केंद्रीय मंत्र्याला फोन केला, थेट विमानाचा मार्गच बदलला, बँकॉक ऐवजी चेन्नईत उतरला. मंडळी, खरं तर ही बातमी वरच्या 6 ओळींमध्येच संपली असती, पण या 6 वाक्यांच्या दरम्यान जे जे घडलंय त्यातला ड्रामा तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर काय फायदा? त्यामुळे ऐका या तानाजी पुत्राची कथा. ऋषिराज सावंत, आपल्या राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव, त्यांचं म्हणे घरात भांडण झालं. ते घराच्या बाहेर तडक निघून गेले आणि त्यांच्यासोबत त्यांचे इतर 2 मित्र होते. घरामध्ये हे जे काही भांडणाचं रामायण घडलं हे तानाजी सावंत यांच्या दुसऱ्या चिरंजीवानी आपल्या पिताश्रींना सांगितलं. झालं, तानाजीराव चिंतेत पडले. तानाजीरावांनी आपल्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आणि अख्खी पोलीस यंत्रणा कामाला लागली. पण ऋषिराज कुठे गेला याची कुणकुण तानाजीरावांना लागली होती. तो परदेशात जाणार असल्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे लोहगाव विमानतळावर आधी प्रवाशांच्या याद्या तपासल्या, मग विमानतळ परिसरातलं सीसीटीव्ही तपासलं. ऋषिराज आपल्या मित्रांसोबत परदेशी जात असल्याची माहिती मिळाली. मग सावंतांच्या आदेशावरून विमानाचा मार्ग बदलला गेला. बँकॉकला जाणारं विमान विशाखापट्टणमला उतरवलं गेलं. तेच विमान चेन्नईच्या दिशेने नेण्यात आलं. तिथून ऋषिराज सावंत सुखरूप पुण्यात आणले गेले आणि त्यानंतरच माजी मंत्री तानाजी सावंत पोलिसांसकट समोर आले आणि आपले कुलदीपक सुखरूप असल्याची प्रतिक्रिया दिली. बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये, कारण त्याचे 2 मित्रच आहेत. असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये. अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही, पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही की दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले, ते 3 जण आणि गेले. त्याच्यामुळे मी कॉशियस झालो आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी कॉशियस झालो. म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो. कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे 3 जण त्या ठिकाणी गेले. म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला. त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत. आता इतकी मसालेदार स्क्रिप्ट असल्यावर विरोधक त्याची चिरफाड का करणार नाहीत? धनिकांची मुलं आहे की स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात, बँकॉकला. आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून, बेरोजगारी, महागाई, बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून कुठेतरी निघून जातात. तो मुलगा घरातून भांडण करून निघून गेला. फक्त त्या मुलाला अडवायचे एवढ्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, आपल्याकडे पैसा असल्याचा, या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली आणि चेन्नईहून मुलाला परत आणले. गंभीर आहे. प्रश्न असा आहे की तानाजी सावंत यांचा मुलगा तब्बल 68 लाखांचा खर्च करून प्रायव्हेट चार्टर्ड प्लेननं बँकॉकला निघतो आणि त्याच्या या बँकॉक ट्रिपवर आणि त्या 68 लाखांवर सहज पाणी फिरवलं जातं. इतकी दौलतजादा करणारा हा शहजादा आहे तरी कोण? ऋषिराज सावंत हा अवघ्या 29 वर्षाचा आहे. तानाजी सावंत यांचं पुणे आणि नऱ्हे ह्या ठिकाणी असलेलं जे JSPMचं शैक्षणिक संकुल आहे त्याचं तो काम पाहतो. काहीच दिवसापूर्वी तो दुबईला जाऊन आला होता असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.
आणि आता त्याला बँकॉकला जायचं होतं. पण मंडळी थांबा, बातमी इथंच संपत नाहीये. तर मंत्रीपुत्रांनी हे 68 लाखांचं स्पेशल चार्टर्ड प्लेन बुक केलं कुठून, याचा शोध लागायचा होता. त्यासाठी ज्या कंपनीनं हे चार्टर्ड प्लेन बुक केलं त्याचा पत्ता आहे नवी पेठेतला. आम्ही म्हणजे NDTVची टीम तिथं पोहोचली आणि आम्हाला असं दिसलं की त्या कंपनीचा जो पत्ता आहे त्या ठिकाणी ही कंपनीच नाही आहे. गंभीर बाब ही की याच कंपनीच्या ह्याच पत्त्याच्या लेटर पॅडवरती विमानतळ ऑथॉरिटीनं ह्या प्रायव्हेट चार्टर्ड प्लेनच्या टेकऑफसाठीची परवानगी दिलेली होती. जी कंपनीच तिथं नाही आहे ती कंपनी खरोखरच अस्तित्वात आहे की नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे हे चार्टर्ड प्लेन नेमकं कोणाच्या मालकीचं आहे, असे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेत. मंडळी हे सगळंच भयंकर आहे. प्रश्न असा आहे की तानाजी सावंत यांनी मुलाचं अपहरण झाल्याची खोटी तक्रार का दाखल केली? जर अपहरण झालेलंच नाही हे कळलं होतं तर मग पोलिसांनी यंत्रणा का दामटवली? DGCAनं नक्की कोणतं कारण देऊन विमानाचा मार्ग ऐनवेळी बदलला? ज्या कंपनीनं विमान भाड्यानं दिलं त्या कंपनीच्या पत्त्यावर कंपनीचं ऑफिस का नाहीये? ऋषीराज सावंत यांच्यासाठीचं स्पेशल फ्लाईट नक्की कुणी बुक केलं होतं? आणि फ्लाईट बुकिंगसाठी लागणाऱ्या 68 लाखांच्या व्यवहाराचे तपशील नेमके कुठे आहेत? मला तर तोच प्रश्न पडतो की तानाजी सावंत म्हणजे मंत्री असताना त्यांनी किती पैसे खाल्ले असतील, किती माया जमवली असेल, आणि हीच जमवलेली माया मग त्यांचा मुलगा जर चार्टर्ड प्लेन उडवतोय आणि दर आठवड्याला, आधीच्या आठवड्यात दुबई, नंतरच्या आठवड्यात बँकॉक, म्हणजे हे काय चाललंय? आणि लोक आपली वेड्यासारखी कर भरतात, त्यांच्या पगारातनं कर भरतात, आणि या कराचा इतका मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतोय, आणि तरी राजकारण म्हणताय की नाही नाही आम्हाला टार्गेट केलं जातं आहे, आम्हाला अमुक केलं जातं आहे, आमच्यावर मीडिया ट्रायल होते आहे. धनंजय मुंडे काय, तानाजी सावंत काय, सगळं हेच बघतोय आपण. हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे, एवढंच मला म्हणायचं. पैशाचा खेळ राव, नुसता पैशाचा खेळ. मंत्रीपुत्र रुसून स्पेशल फ्लाईटनं बँकॉक सिंगापूरला, आणि त्यांनाच आमचं काळीज म्हणणारे कार्यकर्ते जास्तीत जास्त ट्रॅक्स भरून शिर्डी आणि शिंगणापूरला. रुसलेल्या पोराला मनवण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला, आणि त्यानंतर हे सगळं आम्ही कसं घडवून आणलं हे सांगण्यासाठी पोलीस यंत्रणाही मंत्र्यांच्या दिमतीला. यातलं सर्वात भीतीदायक चित्र हे आहे की याबद्दल माजी मंत्र्यांना ना खेद आहे ना खंत आहे. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.